काय नियोजन करण्यात आलंय? आमचे रणजित सरांनी फोन केला होता राहुलबाईला हां की गाडी पळूया. बर. आणि राहुलबाई बी म्हणले की आता पळूच गाडी आपण. आणि आमचे जे घरून नियोजन करतात ते आमचे भाऊ मोठे संतोष साळुंके हे 2-3 जणांनी पायरा जुळून आणला. आज सुंदर अशी गाडी पळताना दिसेल. लाखो करोडो फॅन्स त्याची वाट पाहत आहेत. कितव्या गटामध्ये पडेल काय साधारणतः अंदाज? साधारण 11 ते 20 मध्ये आत्मस कुठेतरी पडेल. बरोबर, एवढा अंदाज आहे. खूप जण लाईव्हला आहेत. आज खास गाडीचा गट पाहायला आलेत, फक्त नुसता गट पाहिलाय सगळ्यांना, पब्लिकला बघायचं आहे. मथुर पण निघालाय का आपला हिंद केसरी मथुर? 5-10 मिनिटात येतो म्हणजे. बरं 5-10 मिनिटात येतो म्हणलेले आहेत. सुंदर अशी गाडी. आणि आज साम्राज्य पण आणलाय. साम्राज्याचा पैरा कोण आहे? अमित शेठ बाडळे सरपंच. वा, म्हणजे मोठा चांगला टॉपचा पैरा करण्यात आलाय. दोन्ही गाड्या आज गुलालात राहणार आहेत. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आपल्याकडे नियोजनाचा बादशाह म्हणून महाराष्ट्रात ज्यांची ओळख आहे ते रणजित सर बनसोडे आहेत. आणि मुळशीवाला ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे सिंगम ड्रायव्हर. कसं नियोजन करण्यात आलंय? सगळ्या महाराष्ट्राची इच्छा होती की 2 बैल पळावे म्हणून. दोन मालकाला थोडंसं नाही का कॉन्टॅक्ट नसल्यामुळं आपण ते युग आणला. आणि थेट कॉन्टॅक्ट झाल्यानंतर खूप फरक पडतो. असं काय नाही, कोणाचं काय म्हणजे याला विरोध नव्हता. फक्त कोणी कोणाला विचारायचा हा प्रश्न होता. पण आपण तो नाही का एक पाऊल तुम्ही उचललं पहिलं. एक पाऊल आपण उचललं. ती 100 पाऊल आपल्यासाठी पुढे आली. बाईनं फोन केला की गाडी पळवायची आपल्याला. बरं. बाईनं आपल्याला पहिला शब्द सांगितलं तुम्ही कुठं म्हणजे आम्ही बैल घेऊन तयार आहे, तुम्ही आम्हाला दिवस सांगा आम्ही पोहोचू. काय सांगाल सोमेश्वर मंदिर परिसरामध्ये, म्हणजे सोमेश्वराच्या पंचकृषीमध्ये जिथं जगप्रसिद्ध असं हे मंदिर आहे, जिथं खऱ्या खोट्याची जाण ठेवली जाते, केली जाते, शपथविधी पार पडतात, त्या पुण्यपावन भूमीमध्ये, सोमेश्वराच्या पुण्यपावन भूमीमध्ये आज ही जोडी पाळणार आहे. नाही या म्हणजे नाही का सोमेश्वरचं वाहन नंदी आहे. त्या नंदीचं जे बरेच लोक म्हणतात की बाकासूर देवच आहे. बरोबर. या देवाचं आज नाही का सोमेश्वरच्या पांढरीमध्ये जे आजपर्यंत लोक म्हणतात की प्रतिस्पर्धी म्हणून मथुर आहे. असं काय नाही, ती 2 बैल आज एकत्र पळू शकतात. सोमेश्वर पांढरी ती घडेल. अजून नियोजन करताना आधी कोणी सहकार्य केलं? सगळ्यांनीच. बाईंनी केलं, संतोष सरांनी केलं, मोहिनी केलं, वैभवने केलं, फॅन्स फॉलोवर. तुमचं सुद्धा मोलाचा वाटा या. तुम्हाला किंवा मैदान बोलले होते की मैदान तुम्ही करा नियोजन एकदा. तुमचं सुद्धा मोलाचा वाटा. मग सगळ्यांचंच हे आहे. असंख्य चाहत्यांची इच्छा होती ही जोडी पळावी. आपण एक फॉलोपर्यंत नियोजन केलं. आणि महाराष्ट्राला आज गट क्रमांक 11 मध्ये ती जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. 11 मध्ये किंवा 20 मध्ये दोन्ही? 11 मध्येच. 11 कायला पैकी करत नाही. बरं चालतंय. तुम्हाला 11 मध्ये ही जोडी पाळताना दिसेल. संबंध महाराष्ट्र ज्या जोडीची उत्सुकतेने वाट पाहत होता ती जोडी आता लवकरच पाळणार.